हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ह्या चॅप्टरचा पार्ट नंबर 4 बघणार आहोत. बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओज. आपण पाठच्या व्हिडिओमध्ये फ्लुइड्स बघितले. फ्लुइड मीन्स अ सबस्टन्स विच कॅन फ्लो. असा सबस्टन्स की जो काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज दी फ्लुइड्स, राईट? सो ह्या फ्लुइड्समध्ये काय काय येतं, तर ह्याच्यामध्ये लिक्विड आहे, गॅस आहे अँड प्लाझ्मा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी फ्लुइड्समध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर आपण फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, आयडियल फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आफ्टर दॅट आपण लिक्विडची एक स्पेशल प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी घेतली, ती म्हणजे सरफेस टेन्शन. सो टू अंडरस्टँड दी सरफेस टेन्शन वी हॅव डिस्कस दी मॉलिक्युलर थिअरी अँड द टर्म्स विच आर रिलेटेड टू दी मॉलिक्युलर थिअरी. सो इन शॉर्ट लेट अस रिवाइज व्हॉट इज एक्झॅक्टली दी मॉलिक्युलर थिअरी. काय केलं होतं आपण ह्याच्यामध्ये? वी हॅव टेक अ बीकर विच इज फिल्ड विथ दी लिक्विड, राईट? So let us consider the surface film x, x dash, y dash, y, right? So we have considered the three molecules. The one molecule which is well inside the liquid, this is the sphere of influence, right? So ह्याचा sphere of influence आपण असं दाखवलेला आहे. A molecule आहे. The net cohesive force which acts on the molecule is 0. ठीक आहे, ह्याचा नेट कोहेसिव्ह फोर्स कसा असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड मॉलिक्यूल कन्सिडर केला होता विच इज जस्ट बिलो दी सरफेस फिल्म, की जो कसा आहे, जस्ट बिलो दी सरफेस फिल्म आहे. इथे असा मॉलिक्यूल आहे. त्याचा जर का आपण स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काढला तर तो असा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असा आलेला आहे. बी आहे हा मॉलिक्यूल, राईट? सो ह्याच्यावरती ॲक्ट होणारा कोहेसिव्ह फोर्सचं मॅग्निट्यूड ॲज कम्पेअर टू ॲडेसिव्ह फोर्सच्या मॅग्निट्यूडच्या तुलनेमध्ये कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे, का? कारण की ह्याचा मॅक्सिमम जो पार्ट आहे ह्या स्पियरचा तो कुठे आहे? लिक्विडमध्ये आहे. सो मॅक्सिमम पार्ट ह्याचा लिक्विडमध्ये असल्यामुळे ह्याच्यावरती ॲक्ट होणारा जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो कसा आहे? इट ॲक्ट्स इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, राईट? त्याच्यानंतर आपण तिसरा मॉलिक्यूल कन्सिडर केला होता विच इज एक्झॅक्टली ऑन दी सरफेस फिल्म, की जो कसा आहे? एक्झॅक्टली सरफेस फिल्मवरती आहे. आणि ह्याच्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे, ह्याचा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे ह्याचा हाफ पार्ट हा लिक्विडमध्ये असेल तर हाफ पार्ट हा एअरमध्ये असेल, राईट? ह्याला आपण नाव दिलं होतं सी. मग हाफ पार्ट कुठे आहे? लिक्विडमध्ये आहे. परंतु लिक्विडची डेन्सिटी इज मोर ॲज कम्पेअर टू एअर. सो लिक्विडचे वॉटर मॉलिक्युल्स हे जास्त आहेत ॲज कम्पेअर टू एअर मॉलिक्युल्स. सो इथे तयार होणारा जो कोहेसिव्ह फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड देखील कसं आहे? जास्त आहे. आणि इथे तयार होणारा जो ॲडेसिव्ह फोर्स आहे त्याचं मॅग्निट्यूड हे कमी आहे. नाऊ कोहेसिव्ह फोर्सचं मॅग्निट्यूड हे जास्त असल्यामुळे दिस इज ऑल्सो डायरेक्टेड इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. सो द मॉलिक्युल्स विच आर ऑन दी सरफेस आर टेंड्स टू मूव्ह इनसाइड दी लिक्विड, राईट? आणि हे मॉलिक्युल्स लिक्विडच्या आतमध्ये जाण्याची त्यांची टेंडन्सी असल्यामुळे देर विल बी मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर अवेलेबल ऑन दी सरफेस फिल्म. ड्यू टू धिस दी सरफेस फिल्म बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन अँड धिस सरफेस फिल्म इज अंडर दी टेन्शन अँड धिस टेन्शन इज कॉल्ड ॲज दी सरफेस टेन्शन, राईट? सो स्टुडंट्स, आज आपण सरफेस टेन्शन अजून डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सरफेस टेन्शन. लेट अस कन्सिडर अ बीकर विच इज फिल्ड विथ दी लिक्विड. ठीक आहे, लिक्विड आहे ह्या. लिक्विड आहे ह्या बीकरमध्ये. लेट अस ड्रॉ अन इमॅजिनरी लाईन. एक काय करायची आपल्याला? इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची आहे. त्या लाईनला मी नाव देते ए
अँड बी. ही जी इमॅजिनरी लाईन आहे ह्या लाईनला मी काय नाव देते, ए बी असं नाव देते. ठीक आहे. सो दिस इज अन इमॅजिनरी लाईन. Now the molecules near to this line experience the force on each side of the line. ठीक आहे. जे मॉलिक्युल्स आहेत ते फोर्स कसा एक्सपिरियन्स करतायत, तर दोन्ही बाजूनी फोर्स एक्सपिरियन्स करतायत, असा फोर्स एक्सपिरियन्स करतायत ते. ठीक आहे. विच इज राईट अँगल्स टू दी लाईन. आता हा फोर्स कसा आहे, तर इट इज परपेंडिक्युलर टू द लाईन. ठीक आहे. सो द फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर युनिट लेंथ विच ॲक्ट्स राईट अँगल टू दी इमॅजिनरी लाईन, की जो कसा आहे राईट अँगल टू दी इमॅजिनरी लाईन आहे. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज दी सरफेस टेन्शन. ह्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, सरफेस टेन्शन असं म्हणणार आहोत. राईट. लक्षात येते तुमच्या. पुन्हा एकदा मी रिपीट करते. बीकर आहे, बीकरमध्ये आपण पाण्याने भरलेला आहे आणि आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे. नाव हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्या इमॅजिनरी लाईनवरचे दे एक्सपिरियन्स फोर्स फ्रॉम बोथ साईड. दोन्ही बाजूनी फोर्स एक्सपिरियन्स करता येते, स्ट्रेचिंग एक्सपिरियन्स करतायत. सो हा जो फोर्स आहे हा फोर्स कसा आहे, तर त्या इमॅजिनरी लाईनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. राईट. कसा आहे, राईट अँगल आहे. सो द फोर्स विच ॲक्ट्स, कसा आहे, फोर्स विच ॲक्ट्स परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन. ठीक आहे. आता हा जो फोर्स आहे हा लाईनला परपेंडिक्युलर आहे, बट इट इज टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस. फोर्स कसा आहे, perpendicular to the imaginary line but tangential to the liquid surface. So such force is called as the surface tension. मग ह्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, सरफेस टेन्शन असं म्हणणार आहोत. The force per unit length of an imaginary line acts right angle to the imaginary line. आणि तो कसा ऍक्ट होतोय, तर right angle to the imaginary line. Also it is a tangential to the liquid surface. So this force is called as the surface tension. मी पुन्हा एकदा रिपीट करते. The force per unit length. ठीक आहे. फोर्स कसा आहे, पर युनिट लेंथ आहे. इट इज ॲक्ट्स राईट अँगल टू दी इमॅजिनरी लाईन. कसा ॲक्ट होतोय, तर ह्या इमॅजिनरी लाईनला राईट अँगल्समध्ये म्हणजे परपेंडिक्युलर असा ॲक्ट करतोय. राईट. टू दी सरफेस. नाव दिस इमॅजिनरी लाईन इज ऑन दी सरफेस ऑफ दी लिक्विड. लिक्विड सरफेसला ती इमॅजिनरी लाईन आहे. सो सच फोर्स इज कॉल्ड ॲज दी सरफेस टेन्शन. मग ह्या फोर्सला आपण काय म्हणणार आहोत, सरफेस टेन्शन असं म्हणणार आहोत. सरफेस टेन्शन इज इंडिकेटेड बाय कॅपिटल टी. सरफेस टेन्शन इज इंडिकेटेड बाय कॅपिटल टी. सो सरफेस टेन्शन म्हणजे काय आहे, फोर्स पर युनिट लेंथ आहे. राईट. हा फोर्स कसा आहे, परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन आहे, टँजेन्शियल टू द लिक्विड सरफेस आहे. बट फोर्स कसा आहे, पर युनिट लेंथ ऑफ द इमॅजिनरी लाईन. सो टी इज इक्वल्स टू आहे एफ अपॉन एल. T इज इक्वल्स टू आहे F अपॉन L. सो ह्याचं SI युनिट असेल न्यूटन पर मीटर. राईट. ह्याचं SI युनिट काय असेल, न्यूटन पर मीटर असेल. आणि CGS युनिट काय असेल, ओके, CGS युनिट कोणी सांगू शकाल का, येस तुम्हाला माहीत आहे. राईट. सो न्यूटन पर मीटर ह्याच्यावरून आपल्याला डायमेन्शन काढता येईल का, त्याचं कसं काढता येईल डायमेन्शन, येस कसं काढता येईल डायमेन्शन आपल्याला. टी इज इक्वल्स टू काय आहे, फोर्स अपॉन लेंथ. फोर्स म्हणजे काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग काय होईल हे, L रेस टू 1 M रेस टू 1 T रेस टू -2. राईट. अपॉन लेंथ. लेंथ म्हणजे किती आहे,
L आहे, सो दॅट इज L रेज टू 1. नाउ L रेज टू 1 L रेज टू 1 आहे, तो कॅन्सल होईल वरती गेल्यानंतर. L रेज टू 1 वरती गेल्यावर L रेज टू मायनस 1 होईल, सो इट बिकम 0. सो डायमेन्शन काय होईल मग, L रेज टू 0 M रेज टू 1 T रेज टू मायनस 2. राईट, दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन. हे काय झालेलं आहे, सरफेस टेन्शनचं डायमेन्शन आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघा, टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे, एक टेबल दिलेला आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल वॉटर, मर्क्युरी, सोप सोल्युशन, ग्लिसरीन, ह्यांचा सरफेस टेन्शन दिलेला आहे इन SI सिस्टीम अँड इन CGS सिस्टीम. ठीक आहे, वॉटरचा सरफेस टेन्शन SI मध्ये आहे 0.0727, तर CGS मध्ये आहे 72.7. अशाच पद्धतीने मर्क्युरीचा दिलेला आहे 0.4355 आणि CGS मध्ये आहे 435.5. सोप सोल्युशनचा आहे सरफेस टेन्शन 0.025 आणि CGS मध्ये आहे 25. ग्लिसरीनचा आहे SI मध्ये 0.0632 आणि CGS मध्ये आहे ह्याचा 63.2 डाइन पर सेंटीमीटर. सो अशा पद्धतीने हे जे सरफेस टेन्शन दिलेले आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. MCQ साठी किंवा आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. राईट, सो लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमध्ये आपण काय बघितलेलं आहे, एक बीकर घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. लेट अस कन्सिडर अन इमॅजिनरी लाईन, तिला आपण नाव दिलेलं आहे AB. नाउ द मॉलिक्युल्स विच ऑन द लाईन विल एक्सपिरियन्स द फोर्स ऑन बोथ साइड परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन. सो द फोर्स पर युनिट लेंथ, ठीक आहे, फोर्स पर युनिट लेंथ राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन किंवा परपेंडिक्युलर टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द लिक्विड सरफेस इज कॉल्ड ॲज द सरफेस टेन्शन. पुन्हा एकदा मी रिपीट करते बघा, सरफेस टेन्शन मीन्स द फोर्स ॲक्ट्स पर युनिट लेंथ acts right angle to the imaginary line which is drawn on the liquid surface is called as the surface tension. So T is equals to आहे F upon L, force per unit length. त्याचं SI युनिट आहे न्यूटन पर मीटर आणि CGS युनिट आहे डाइन पर सेंटीमीटर. त्याचं डायमेन्शन आपण फाइंड आउट केलंय बघा. फोर्स अपॉन लेंथ आहे, फोर्स म्हणजे काय तर मास इंटू ॲक्सेलरेशन, सो त्याचं डायमेन्शन आहे L रेज टू 1 M रेज टू 1 T रेज टू मायनस 2 अपॉन L रेज टू 1. नाउ L रेज टू 1 आहे, वरती गेल्यावर L रेज टू मायनस 1 होईल आणि त्याची पॉवर होईल 0. सो आपल्याला सरफेस टेन्शनचं डायमेन्शन मिळालेलं आहे L रेज टू 0 M रेज टू 1 T रेज टू मायनस 2. राईट, त्याच्यानंतर स्टुडंट्स आपल्याला बघायचं आहे सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी, ठीक आहे. सो सरफेस एनर्जीमध्ये बघा, मॉलिक्युलर थिअरीमध्ये आपण हा डायग्राम बघितलेला आठवतंय. ह्याच्यामध्ये आपण कसं बघितलं होतं की मॉलिक्यूल A वरती ॲक्ट होणारा नेट कोहेसिव्ह फोर्स हा 0 आहे. राईट, मॉलिक्यूल B इज tends to move inside the liquid, molecule C tends to move inside the liquid. ठीक आहे, मग हे जे मॉलिक्युल्स आहेत B आणि C हे मॉलिक्यूल कुठे जातात तर इनसाइड द लिक्विड. सो देअर विल बी एम्प्टी स्पेस व्हेन धीस मॉलिक्युल्स मूव्ह इनसाइड द लिक्विड. ज्या वेळेस हे मॉलिक्युल्स सरफेस फिल्ममधून लिक्विडच्या आतमध्ये जातात त्यावेळेस सरफेस फिल्मवरती एम्प्टी स्पेस तयार होतो. राईट, नाउ ह्या एम्प्टी स्पेसमध्ये दुसरा मॉलिक्यूल जातो. ठीक आहे, हा मॉलिक्यूल जर का खाली येत असेल तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, दुसरा मॉलिक्यूल वरती जाणार आहे. आता द मॉलिक्यूल विच मूव्स इन अपवर्ड डायरेक्शन, तो इझिली जाईल का, नाही.
this molecule has to do some work against the cohesive force. ह्या मॉलिक्यूलला वरती जाण्यासाठी काहीतरी वर्क डन करावं लागेल. का? कारण की मॉलिक्यूलशी जो नेट फोर्स ऍक्ट होतोय, कोहेसिव्ह फोर्स, त्याची डायरेक्शन कशी आहे? इनसाइड दी लिक्विड. आणि ह्या मॉलिक्यूलला मात्र काय करायचं आहे? वरती जायचं आहे. सो दिस मॉलिक्यूल has to do some work against the cohesive force. ह्या cohesive forceच्या against ह्या मॉलिक्यूलला वर्क डन करावं लागेल. So that the molecule will move on the surface film. मग तो जो मॉलिक्यूल आहे तो सरफेस फिल्म वरती येईल. नाउ व्हेन दिस मॉलिक्यूल रीच टू द सरफेस फिल्म, द वर्क डन इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. ज्या वेळेस मॉलिक्यूल हा वरती जाईल, सरफेस फिल्मला जाईल, त्यावेळेस त्याचं जे वर्क डन आहे दॅट वर्क डन इज कन्वर्टेड इनटू दी पोटेन्शियल एनर्जी. राईट? ते वर्क डन आहे ते कशामध्ये कन्वर्ट होत आहे? तर दॅट वर्क डन इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. सो हा मॉलिक्यूल खाली आला, दुसरा मॉलिक्यूल वरती गेला. राईट? आता हा मॉलिक्यूल खाली आलेला आहे, त्याच्या ठिकाणी दुसरा मॉलिक्यूल वरती गेलेला आहे. असं करता करता ज्या ज्या वेळेस मॉलिक्यूल्स सरफेस फिल्म वरती जाईल त्या वेळेस काय होणार आहे? त्या मॉलिक्यूलची पोटेन्शियल एनर्जी वाढणार आहे. सो द मॉलिक्यूल्स विच ऑन द सरफेस फिल्म आर हॅव्हिंग मोर पोटेन्शियल एनर्जी ॲज कम्पेअर टू द मॉलिक्यूल विच आर इनसाइड द लिक्विड. जे मॉलिक्यूल्स सरफेस फिल्म वरती आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी ही जास्त असेल ॲज कम्पेअर टू द मॉलिक्यूल्स विच आर इनसाइड द लिक्विड. हे जे पाण्यामध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांची पोटेन्शियल एनर्जी ही कमी असेल, तर जे सरफेस फिल्म वरती जे मॉलिक्यूल्स असतील त्यांची पोटेन्शियल एनर्जी ही जास्त असेल. मग इमॅजिन करा, प्रत्येक मॉलिक्यूलची पोटेन्शियल एनर्जी जी एक्स्ट्राची पोटेन्शियल एनर्जी आहे, राईट, प्रत्येक मॉलिक्यूलची जी एक्स्ट्राची पोटेन्शियल एनर्जी आहे, जे वर्क डन पोटेन्शियल एनर्जीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, सो दॅट एनर्जी विल बी द एनर्जी ऑफ दी सरफेस फिल्म. मग ती जी एनर्जी आहे ती कोणाची एनर्जी होईल? तर ती सरफेस फिल्मची एनर्जी होईल. सो दॅट एक्स्ट्रा एनर्जी इज कॉल्ड ॲज दी सरफेस एनर्जी. राईट? सर्वांच्या लक्षात येते? सो सरफेस एनर्जी म्हणजे काय आहे? तर इट इज दी पोटेन्शियल एनर्जी. ती काय आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. कोणाची? तर मॉलिक्यूल्सची. कुठले मॉलिक्यूल्स? तर द मॉलिक्यूल्स विच आर मूव्ह towards the surface film किंवा which are present on the surface film. So ही जी एक्स्ट्रा जी एनर्जी आहे, this energy is called as the surface energy. राईट? सो सरफेस एनर्जी ह्याचं डायमेन्शन आहे L raised to 2, M raised to 1, T raised to 2. राईट? सो दिस इज द डायमेन्शन ऑफ सरफेस एनर्जी. हे काय आहे? सरफेस एनर्जीचं डायमेन्शन आहे. हॅव यू अंडरस्टूड स्टुडंट्स? तुम्हाला हे समजतंय का? सरफेस एनर्जीबद्दल सर्वांना समजलेलं आहे का? आपण पुन्हा एकदा ह्या टॉपिकला रिवाईज करायचं का? ओके, सरफेस एनर्जीला पुन्हा एकदा आपण रिवाईज करूयात का? सरफेस एनर्जी काय होतंय बघा, मॉलिक्यूल्स खाली येत आहेत, राईट? हे मॉलिक्यूल्स खाली आले की काय होणार आहे? त्या ठिकाणी एम्प्टी स्पेस तयार होणार आहे. नाउ एम्प्टी स्पेसमध्ये मॉलिक्यूल्स ज्यावेळेस जातील त्यावेळेस त्या मॉलिक्यूलला वर्क डन करावं लागेल, राईट? मग हे जे वर्क डन आहे, हे जे वर्क डन आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. सो प्रत्येक मॉलिक्यूलची अशी जर का पोटेन्शियल एनर्जी आपण कन्सिडर केली तर एकंदरीतच त्या सरफेस फिल्मची एनर्जी वाढलेली असते. अँड धिस एक्स्ट्रा एनर्जी इज कॉल्ड ॲज दी सरफेस एनर्जी. राईट? ह्याचं युनिट आहे L raised to 2, M raised to 1, T raised to -2. राईट? सो हे त्याचं डायमेन्शन आहे. स्टुडंट्स, ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. राईट? थँक्यू स्टुडंट्स.